काही दिवसांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या आणि थेट अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या मुंढवा जमीन प्रकरणाची या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट पाहूयात। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीने या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे। त्याबरोबरच या व्यवहाराशी संबंधित कोणत्याही अधिकृत कागदपत्रावरती पार्थ पवार यांचं नाव किंवा स्वाक्षरी नसल्यामुळे समितीने आपल्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। अमेडियाचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि संबंधित दुय्यम निबंधक नोंदणी अधिकारी दोषी असल्याची माहिती ही सध्या समोर येते। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांतने। वेदांत, मुंढवा जमीन व्यवहाराची जी काही सगळं प्रकरण होतं ते अत्यंत गाजलेलं प्रकरण होतं आणि या प्रकरणामध्ये आता पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने खारगे समितीने या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केलेली आहे, अहवालामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे, सगळे अपडेट्स काय आहेत? जी माहिती आपण सूत्रांकडून घेतली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं या सगळ्या प्रकरणावर विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती आणि या सगळ्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले होते, संबंधितांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या आणि मागील 2 महिन्यापासून ही सगळी प्रक्रिया सुरू होती आणि आता तो सगळा अहवाल पूर्ण झालेला आहे आणि हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला जाणार आहे। पुढील महिन्यामध्ये हा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे। कारण जी माहिती घेण्यात आली त्यामध्ये पूर्ण हा सगळा व्यवहार ज्यामध्ये कुठेही पार्थ पवारांचं नाव नाहीये, शिवाय या सगळ्या व्यवहारामध्ये कुठेही पार्थ पवारांची स्वाक्षरी नाहीये आणि त्यामुळेच पार्थ पवारांना क्लीन चिट मिळू शकते। संपूर्ण आपण हे प्रकरण बघितलं तर महारवतनाची ही जमीन होती आणि 40 एकर जमीन जिचं बाजार मूल्य साधारणपणे 1800 कोटी होतं आणि 300 कोटीमध्ये ही जमीन खरेदी करण्यात आली होती आणि जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं त्यामध्ये अमेडिया कंपनी ज्याच्याशी थेट व्यवहार होता त्यांचे संचालक दिग्विजय पाटील, त्यासोबतच जी जमीन विक्री करण्यात आली ते शीतल तेजवानी आणि सोबतच ही नोंदणी करण्यात आलेले हे सगळे नोंदणी अधिकारी यांना यामध्ये दोषी ठरवण्यात आलेले आहे। त्याशिवाय मुद्रांक शुल्क या सगळ्या व्यवहारामध्ये माफ करण्यात आलं होतं, ते सुद्धा भरण्यात यावं अशी सुद्धा शिफारस या सगळ्या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच पार्थ पवारांचं जे नाव समोर येत होतं त्या मात्र या सगळ्या व्यवहारामध्ये कुठेही स्वाक्षरी नाही आणि नाव थेटपणे या सगळ्या व्यवहारामध्ये नाही आणि त्यामुळेच क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अगदी धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी। आणि पुढची बातमी पाहूयात। आज देखील पवार कुटुंबीय हे सांत्वनपर भेटीसाठी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत। सहयोग निवासस्थानी शरद पवार, सुनेत्रा पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, त्याबरोबरच युगेंद्र पवार, जय पवार आणि इतर परिवारातले सदस्य हे उपलब्ध असणार आहेत असं सांगण्यात आलंय। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित असताना शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर आणि सुधार समिती दिली जाणार आहे। यातही आता उपमहापौरपदी महिलेची निवड हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्याकरता पक्षातील 2 वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांची चर्चा असून सुधार समितीचं पद हे पुरुषांमधून नेमणूक केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। 2014ला तृष्णा विश्वासराव या सभागृहामध्ये नेतेपदी होते, तर त्याच वेळी महापौर पद हे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असताना त्यावेळी महापौर पदासाठी यामिनी जाधव यांचंही नाव चर्चेत होतं। मात्र त्यावेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाल्यामुळे यामिनी जाधव यांना महापौर पदानं हुलकावणी दिलेली होती। आता उपमहापौरपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाची नेमणूक करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुंबईमध्ये ठाकरेंची सेना देखील महापौर पदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे तरी देखील ठाकरे सेना ही आपला उमेदवार देणार आहे। 7 फेब्रुवारीला